हे महाराष्ट्रातल्या राज्यातली जेवढी जमलेली गोरगरीब हिंदू बांधवांनो, हिंदू भगिनीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो, गोरगरिबांसाठी, हिंदुत्वांसाठी एक शिंदपूर गावात, तुळजापुरा तालुक्यात एक सामान्य 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे महाराष्ट्रात. राज्यात हे काय चाललं आहे, काय व्यवहार काय चालला आहे. तिकडं उस्मानाबाद या गावात वेगळा बलात्कार, इकडं काय वेगळा बलात्कार. आर्थिक व्यवस्था मुख्यमंत्र्याकडून, एकनाथ शिंदे साहेबाकडून, सरकारकडून न्याय त्यांना मिळायला पाहिजे, आर्थिक व्यवस्था मिळायला पाहिजे. एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव भाऊ जाधव सांगते आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे मोर्चे काढा, तुम्ही तरुणानं तुमचं रक्त सलसल करू द्या. एक 6 वर्षाच्या मुलीवर, एक सामान्य मुलीवर बलात्कार चालला आहे. हे महाराष्ट्रात संपूर्ण काय चाललं आहे का, काय व्यवहार काय चालला आहे, कानून काय जे काय सुव्यवस्था आहे का नाही महाराष्ट्रात, हे काय चाललं आहे व्यवहार. अरे तरुणांचं पण रक्त सलसल करू द्या, तुम्ही पण अन्यायाला वाचा फोडा. बघा हे अन्याय किती चालला आहे, भ्रष्टाचार किती चालला आहे. अरे त्याला पण लाज वाटायला पाहिजे. बलात्कार करा एखाद्या 6 वर्षाच्या मुलीवर. हे चांगदेव भाऊ जाधव व्हिडिओ काढायसाठी नाही, एक फेमस व्हायसाठी नाही, एक पैशासाठी नाही, एक सामान्य जनतेसाठी सांगतो. एक सामान्य कार्यकर्ता जनतेसाठी लढतोय महाराष्ट्रात, राज्यासाठी. एक सामान्य कुटुंबामधला एकटा शेअर तुमच्यासाठी उभा झाला. यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. महाराष्ट्रात एक 6 वर्षाच्या मुलीवर त्या गावात तुळजापुराच्या तालुक्यात झालेला आहे, तिच्यावर बलात्कार. चांगदेव भाऊ जाधव कुठं अन्याय होईल तिथं वाचा फोडायचं काम आहे, तुमच्यापाशी व्हिडिओ पोचायचं काम आहे. आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे. कोर्टाला मागणी करायला लागली ती. महाराष्ट्रात राज्यात हे न्याय मिळायला पाहिजे. हे काय मला पण घटना माहीत नाही, त्या मी आपण आत्ताच मला माहिती झालं. त्या घटनेच्या टायमाला, दोन्ही घटनेच्या टायमाला मी असता असतो, मी भाषण केलं असतं, मी मोर्चे काढलं असतं. गोरगरिबावरने असं भ्रष्टाचार होऊ नये, हे घडू नये कुणाच्या भविष्यात सांगतोय मी. फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातले संपूर्ण मी तरुणांना सांगतो, हिंदुत्वांना सांगतो, आणि तुमचं रक्त सळसळ करा. हे महाराष्ट्रात संपूर्ण मोर्चे घ्या. एक सामान्यपणे एक तरुण चांगदेव जाधव इंटरनॅशनल यूट्यूबरचे सांगते, गरिबांना न्याय मिळू द्या. मी सांगतोय महाराष्ट्रात, राज्यासाठी, हर कोण्यात जमलेले गोरगरिबांसाठी आणि हिंदू बांधवांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतोय. कुठेही होऊ नये. तुळजापूर जिल्ह्यात बलात्काराला एक 6 वर्षाची मुलगी, फक्त 6 वर्षाची, एक 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ नये म्हणतोय. महाराष्ट्रात ही घटना घडू नये म्हणतोय. एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव भाऊ जाधव लढते. एक सामान्य कार्यकर्ता जनतांसाठी लढतोय. चांगदेव भाऊ जाधव एकटा टायगर. आणि तुम्ही अजून सपोर्टमध्ये यायला पाहिजे. माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातली नारी शक्ती माझ्या सपोर्टमध्ये यायला पाहिजे. संपूर्ण आया बहिणी यायला पाहिजे. सगळ्या मुली पण सपोर्टमध्ये यायला पाहिजे. सगळी मुलं, विद्यार्थी ही सगळी सपोर्टने यायला पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन ही मोर्चे व्हायला पाहिजे. लगातार मोर्चांचा मेळा काढायला पाहिजे. तुम्ही पण लढायला पाहिजे. अरे तुम्ही पण अन्यायाला वाचा पडा. तुम्ही पण का गप बसायला लागलाय. अरे भ्रष्टाचार कुठपर्यंत सहन करताय. तुमचं रक्त सळसळ करू. एखाद्या 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, शिंदोळी गावातनी बलात्कार, तुळजापूर तालुक्यातला काही काय चाललंय, काय व्यवहार काय चाललाय महाराष्ट्रात. कायदा आहे का नाही, कानून कायदा आहे का. दोन्ही गाव, 2 ठिकाणी बलात्कार, एकदा उस्मानाबादला, एकदा अंतकुम शिंदाडे गावात बलात्कार, तुळजापूर तालुक्यात. हे चालले काय महाराष्ट्रात, हे काय चालले काय घटना. अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे आणि गोरगरिबांना मदत व्हायला पाहिजे. आर्थिक व्यवस्था मिळायला पाहिजे. सामान्यपणे तिच्या आईबापांना त्या मुलीच्या न्याय मिळायला पाहिजे. एक 6 वर्षाची मुलगी आहे. एक चांगदेव भाऊ जाधव, एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव भाऊ जाधव पण गरीब आहे. गरिबांसाठी लढते, गोरगरिबांसाठी भाषणं करते. एक फेमस व्हायसाठी भाषण नाही. गरिबावरनी जी भ्रष्टाचार चालला आहे, जे अन्याय चालला आहे, त्यांच्यासाठी आम्ही भाषण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.